सर असं काय केलं गेलं पाहिजे, की ज्यांनी एखाद्या व्यक्तीने ठरवलं, की मला फायनान्शियल फ्रीडम हवंय, हं. तर अशा कुठल्या पायऱ्यांवरती त्यांनी काम केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल फ्रीडम हवा आहे म्हणजे पुरेसा पैसा हवा आहे. राइट. पुरेसा पैसा हवा आहे म्हणजे त्याचे जे काही नीड्स आहेत, त्या भागल्या पाहिजे काम न करता. ओके. काम न करता त्याला एवढे पैसे आले पाहिजे, की त्याच्या गरजा सगळ्या भागल्या पाहिजे. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. राइट. मग ते कसं भागणार? तर त्यांचा मंथली खर्च काय तो काढणार गुणिले 12 महिन्याचा म्हणजे वर्षभराचा खर्च झाला. प्लस 50% आपण ॲड केलं टॅक्सेस आणि इन्फ्लेशनसाठी आणि त्याला आपण 10 ने गुणवलं. ओके. म्हणजे हे झाले आपली कोंबडी. राईट. ही फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी झाली. ही अचीव्ह करायची आहे. तर ही फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी प्रत्येकाची वेगळी आहे. आता राईट तुमची किती आहे कॉमेंटमध्ये जरूर लिहा. तर ही एकदा हे कळालं आपल्याला की एवढे पैसे आपल्याला अचीव्ह करायचे. मग त्याच्यानंतर स्टेप्स आले की आपल्याला इन्कमिंग किती आहे आणि आउट गोईंग किती आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग त्याच्यानुसार बजेटिंग करावं लागतं आणि बजेटिंगनुसार गोल सेटिंग करून त्याच्यानुसार काम चालतं. तर हे जे सगळं आहे ही प्रोसेस आपण 6 अकाउंट सिस्टमद्वारे आपण करतो. एक 6 अकाउंट सिस्टम आहे जी बेस्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे 6 तुम्हाला जे सॅलरी येते तुमचा जो काही वर्किंग इन्कम असेल म्हणजे तुम्हाला सॅलरीमधून येत असेल किंवा बिझनेसमधून येत असेल किंवा वॉट एव्हर इट मे बी तर तो जो वर्किंग इन्कम आहे तुम्हाला कंटिन्युअस येणारा मंथली तो वर्किंग इन्कम तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये डिवाईड करायचा आहे. राईट. आणि त्यामुळे ही एक सवय आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप्स लावावे लागेल आणि त्यासाठी एकदम ॲक्शनेबल आपण प्लॅन बघूया. तर ह्या सिस्टममध्ये आपल्याला 6 अकाउंट बनवायचे. पहिला अकाउंट आहे नीड अकाउंट. नीड अकाउंटमध्ये आपल्याला जे काही इन्कमिंग आहे त्याच्या 50% रक्कम आपल्याला टाकायची आणि ती त्या नीडसाठी खर्च करायची. म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल रेंट भरायचं आहे किंवा रोजचा किराणा आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जे रोजच्या गरजा आहेत आपल्याला ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही असं सगळं आपलं लाईट बिल आहे गॅस बिल आहे या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे तो 50% झाला पाहिजे. ओके. मग हे जे 50% खर्च जो आहे याच्यापेक्षा जर तुमचं जास्त होत असेल त्यात भागत नसेल तर काय करायचं तर सिम्पली तुम्हाला लाईफ सिम्प्लिफाय करायची. ओके. म्हणजे 50% भागत नसेल भागतंयच आणि जर भागत नसेल तर तुम्हाला काही गोष्टी सिम्पल लाईफमध्ये करायच्यात म्हणजे त्यामुळं काय होईल लाईफ सिम्प्लिफाय झाल्यामुळं लाईफस्टाईल सिम्प्लिफाय झाल्यामुळं तुमचे खर्च कमी होतील. आता याच्यामध्ये दुसरं अकाउंट जे आहे ते सगळ्यात महत्त्वाची आपली फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी आहे. ओके. त्याला आपण FFA म्हणतो म्हणजे फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. मग आता 50% आपले कुठे गेले आपल्या नीड अकाउंट. नीड अकाउंटमध्ये गेले. आता 2 नंबरचा अकाउंट कुठला आहे FFA फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. आता 20% रक्कम तुम्हाला याच्यात टाकायची. हे कसं करायचं वगैरे मी शेवटी सगळं सांगतो आणि एक्झॅक्ट ॲक्शन काय घ्यायचं ते पण सांगतो. मग आता 20% याच्यात घालायचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट. हेच अकाउंट तुम्ही म्हणाल ते करोडपती बनवू शकतं तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतं जे काही करायचं ते हे अकाउंट करू शकतं. मग म्हणजे जी आपण कोंबडी म्हणलं ही आपली कोंबडी आहे मेन कोंबडी. ही तुम्हाला 10%चं अंड देणार आहे. जसं आपण 50% कुठं कुठं खर्च करायचं बघितलं तसं 20% जे आहे हे इन्व्हेस्ट करायचे. कुठे एकतर स्टॉक्समध्ये मग त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. chartcommando.com वर तुम्ही त्याची मदत घेऊ शकता किंवा चार्ट कमांडो मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून शिकू शकता. दुसरं काय म्युच्युअल फंड. ओके. म्युच्युअल फंडमध्ये परत किती प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत. जसं 3 मुख्य प्रकार आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड दुसरे आहेत डेप्ट म्युच्युअल फंड तिसरे आहेत हायब्रिड म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण अनेक प्रकार आहेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मिड कॅप म्युच्युअल फंड लार्ज कॅप म्युच्युअल फंड मल्टी कॅप म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप असे खूप प्रकार आहेत. नंतर डेप्ट म्हणजे हे जे मार्केट डिपेंडंट ह्यांचे रिटर्न्स असतात. डेप्ट फंड म्हणजे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉन्ड्स असतात. त्या कंपन्या ते लोन घेतात गव्हर्नमेंटसुद्धा पब्लिककडून लोन घेतात. तर ते जे बॉन्ड्स असतात ते बॉन्ड्स इश्यू करतं गव्हर्नमेंट. ते बॉन्ड्स आपण विकत घेतो ज्याच्यात फिक्स पर्सेंटेज असतं पण ते फिक्स असतं मार्केट चढ उतार पण ते कमी असतं कम्पॅरेटिव्हली इक्विटी. आणि हायब्रिड फंड काय की ज्यांना डेप्ट आणि इक्विटी दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं तो हायब्रिड फंड. ओके.
असं. आता मल्टी ॲसेट फंड पण असतात काही. मग ते मल्टी ॲसेट फंडमध्ये मग कमोडिटी फंड असतात, म्हणजे सगळ्याचं मिक्सचर असतं. म्हणजे हे मार्केट सायकल आहे. म्हणजे इक्विटी मार्केट जेव्हा पडत असेल, स्टॉक मार्केट पडत असेल, तेव्हा गोल्डची किंमत वाढते. मग हे म्युच्युअल फंड गोल्डमध्ये शिफ्ट होतात. अशी ती फिरवत राहतं, म्हणजे मल्टी ॲसेट फंड आहे की नाही. आणि कोणता म्युच्युअल फंड, 4000 म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड सही है, लेकिन कौन सा सही है, इसके लिए शाश्वत ग्रोथ ॲप आहे. मग हे शाश्वत ग्रोथ ॲप काय करतं, तुम्हाला मदत करतं. ह्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्ज काही तुम्हाला लागत नाही. ॲप फ्री आहे, त्याच्यात सगळ्या टाईपचे कॅल्क्युलेटर्स फ्री आहेत. राईट. मग त्या ॲपमधून तुम्ही म्युच्युअल फंड किंवा टीमची मदत घेऊ शकता. त्याचं पण व्हॉट्सअप खाली आहे. मग आता इन्व्हेस्टमेंट केली, मी हे 20% रक्कम जी आहे, एक तर तुम्ही शिकून डायरेक्टली स्टॉक्समध्ये गेली पाहिजे, लॉंग टर्म विजन ठेवलं पाहिजे, शॉर्ट टर्म नाही, आणि नाहीतर मग म्युच्युअल फंडमध्ये गेली पाहिजे. मग याच्यातून काय होईल, की तुमची कोंबडी वाढायला सुरू होईल. ह्या FFAमध्ये एकदा गेले 20%, त्यातला 1 रुपया बाहेर का येऊ द्यायचा नाही, चाहे कुछ भी हो. हे सगळ्यात महत्त्वाचं रूल आहे याच्यात. नाहीतर कुठेतरी अडचण आली म्हणून काढलं असं नाही. त्याच्यासाठी पण आपण व्यवस्था केलेली आहे. उलट सवय अशी लावायची की डेली पैसे काही ना काही पडले पाहिजे. म्हणजे आज मी FFAमध्ये किती टाकले, रोज रात्री झोपताना प्रश्न पाहिजे. काहीच नसतील तर 10 रुपये खिशातले काढून टाकले पाहिजे. म्हणजे ही हॅबिट बिल्डिंग प्रोसेस आहे. ओके. आपल्याला FFAची हॅबिट ठेवायची. काही झालं तरी माझं रोज काहीतरी त्यात जाईल. बरोबर. पण तुमचा आता मंथली इन्कम येतोय, तो 20% जाईल. बरं, 20% जाऊन पण तुमच्याकडं काहीतरी अचानक आले. कधी कधी बोनस मिळतो आपल्याला, काही एक्स्ट्रा पैसे कुठून, सरप्लस इन्कम, सरप्लस कुठून येऊ, कशी येऊ, हे पैसे सुद्धा ह्यातच टाकले पाहिजे. अचानक लॉटरी लागली किंवा ऑफिसचा दिवाळीचा बोनस आला किंवा अजून कुठून काय आलं, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो, ह्याचं काय करू. मग आपल्याला कळतं की मार्केटमध्ये नवा आयफोन आलाय. बरोबर आहे की त्यात अजून कुठून तरी टाकून आपण आयफोन आणू. असं नाही. आयफोन कुठलाही खर्च असं करण्यापेक्षा जे काही एक्स्ट्रा आले ती सवय, आणि एकदा सवय लागली की लागते आपोआप. मग तुम्हाला पैसे आले की कुठे टाका हा प्रश्नच राहत नाही, तो FFA अकाउंटमध्ये जातो.